बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, तातडीने पंचनामे करून भरपाई द्या, शिवसेनेची कृषी विभागाकडे मागणी। शेगाव दिनांक 6 जुलै रोजी तालुक्यात बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज सकाळी सुमारे 11 वाजता तालुका कृषी अधिकारी चोपडे यांची भेट घेतली। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख तसेच राष्ट्रीय सरपंच संसद समन्वयक रामेश्वर थारकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडली। सध्या सुरू असलेल्या खरीप पेरणी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी रवी उन्नती कंपनीसह इतर काही कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली। मात्र या बियाण्यांची उगवण न झाल्याने किंवा अत्यल्प प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे। त्यामुळे बाजारातील बोगस बियाण्यांची विक्री तात्काळ बंद करून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी करण्यात आली। सध्या पेरणीचे दिवस सुरू असल्याने शेतकरी पुन्हा नवीन बियाणे घेऊन पेरणी करणार आहेत। त्यामुळे आजच प्रत्येक गावात कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी पाठवून नुकसानीची पाहणी व पंचनामे करावेत, अन्यथा नंतर प्रत्यक्ष नुकसान किती झाले हे सिद्ध करणे कठीण होईल आणि शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई कोणाकडून आणि कोणत्या पद्धतीने दिली जाणार याबाबतही शासनाने तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली। याप्रसंगी संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांवर त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला। युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव। कृषी अधिकारी कार्यालयामध्ये शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही इथं निवेदन देऊन आज एक शेतकऱ्यांचा मोर्चा आणला। इथं अगोदरच या वर्षी पाऊस कमी आहे आणि त्यात बी हे रवी सीड्सचं जे बियाणं आहे हे निघलं नाही, बऱ्याच अशा तक्रारी प्राप्त झाल्या। त्याच अनुषंगाने आज आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, तालुका कृषी अधिकारी चोपडे साहेब यांच्यासोबत चर्चा केली आणि या चर्चेतून आता सध्या असं निष्पन्न झालं की संबंधित जे कंपन्या असतील याच्यावर तात्काळ कारवाई करायची आणि आता इथं ताबडतोब इथूनच प्रत्येक ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या असतील त्या तक्रारीचं निराकरण करून त्यांच्या शेतामध्ये आजपासून जाऊन सर्वे करण्यात येतील। आणि या व्यतिरिक्त प्रत्येक कृषी सहाय्यक हा प्रत्येक त्याच्या कार्यस्थळी त्याच्या गावामध्ये सकाळ ते संध्याकाळपर्यंत ड्युटीत हजर राहणारा असे सुद्धा चोपडे साहेब यांनी आदेश केलेले आहेत। आणि आम्ही शिवसेनेच्या वतीनं आमच्या शाखा प्रमुख यांना आवाहन करतो की आपल्या गावातल्या काही समस्या असतील त्या तुम्ही स्वतः शेतकऱ्यांसमोर समजून घ्या आणि तालुका कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांच्यापर्यंत पोहोचवा। आणि सरपंच संघटना अध्यक्ष असल्या या नात्यानं मी सरपंच मंडळींना सुद्धा विनंती करतो की आपल्या गावातील ज्या काही शेतकरीच्या समस्या असतील भिजवायच्या या संदर्भात गावात दवंडी देऊन आणि चर्चा करून प्रत्येकाच्या काय समस्या त्या जाणून घेऊन तालुका कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांच्यापर्यंत पोहोचवाव्या।